नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज बनवलेला आहे चिवडा। बघा इथे गौरायाला नाही मी बनवू शकले आणि काही लोक म्हणतात की गौरायाला चिवडा ठेवायचा नसतो। मला कमेंटमध्ये सांगा बरं कोणाकोणाच्यात असं असते। तर आता इथे बघा मी मुरमुरे घेतले होते, अर्धा किलोला थोडेसे कमी आहेत। आता खोबरं, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, जिरी, मोहरी, मीठ आणि हळद आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे। इथे मी लाल मिरच पावडरचा वापर केलेला नाही आहे। आता इथे कढईमध्ये जास्त प्रमाणामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण की आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत अगोदर। तुम्हाला जर ते डाळवं किंवा हे भेटतं मकाचे पोहे ते देखील तुम्ही टाकले तरी चालतील। आता इथे माझ्याकडे एवढंच सामान घरामध्ये अवेलेबल होतं आणि दिवाळी वगैरे काही नाही ना, त्यामुळे ते मला उपवासाचं आपलं मकाचा पोहा जो भेटतो ना तो मला काही भेटला नाही आहे। मी विचारलं भरपूर दुकानामध्ये, तर आता मी अशा पद्धतीनेच करणार आहे। बघा आपल्याला मॉर्निंगच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी लहान मुलं काही ना काहीतरी खायला मागतात किंवा मोठे देखील मागतात, तर नक्की बनवून बघा तुम्ही। चिवडा तर सगळ्यांनाच येतो, पण मी अशा पद्धतीने बनवलेला आहे, पण असा देखील खूप छान आणि टेस्टी लागतो हा चिवडा। तर आता इथे मी सगळं तळून घेतलेलं आहे आणि जिरी, मोहरी, मिरची, हिरवी मिरची आणि ठेचलेला थोडासा लसूण तो मी टाकलेला आहे। कढीपत्ता टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकायचं आहे, आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। आणि कशी वाटली माझी ही रेसिपी चिवड्याची मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला देखील विसरू नका। आता इथे मी चिवड्यामध्ये हे तळून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे टाकून परत त्याच्यामध्ये हे जे आपण मिश्रण केलं होतं ते टाकणार आहोत आणि हाताने असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। बघा झाला का नाही छान, दिसतोय का नाही छान, नक्की सांगा मला कमेंटमध्ये कसा झाला आहे आमचा चिवडा।